भगवाभूतं भगवतं अभिवादयेमि स्वाक्षातो भगवता धम्मं नमस्कारं सुपरिवर्णो भगवतो सावकसंघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपातनारायणमणि शिखापदं समादयामि अधिष्ठानारायणमणि शिखापदं समादयामि कामेशमेषाचारायणमणि शिखापदं समादयामि मुसावादायणमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमचपमादनारायणमणि शिखापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं राऊत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अशोक सरस्वती बौद्ध नागपूर यांचं स्वागत त्र्यंबकजी ढोके करतील. राहुलजी खांडेकर यांचं स्वागत सुदर्शन यावले करतील. बौद्धाचार्य व्ही.के. वाघ यांचं स्वागत सिद्धार्थ मुंद्रे करतील. आचार्य राजेंद्र भालशंकर यांचं स्वागत सिद्धार्थ देवरे करतील. इकडे बघा सर. प्राध्यापक भारत शिरसाट प्राध्यापक भारत शिरसाट यांचं स्वागत डॉक्टर दीपक वानखडे करतील. आनंद कांबळे यांचं स्वागत प्राध्यापक नरेंद्र वानखडे करतील. आनंद ब्रह्मचारी असंग प्रिय यांचं स्वागत बुद्धभूषण रामटेके करतील. निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांचं स्वागत यवतमाळहून आलेले निमंत्रक मंडळाचे सदस्य प्राध्यापक राजेंद्र हिंगोले हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संगीती घ्यायचं असं या संगीतीचे प्रवर्तक अशोक सरस्वती, भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड, राहुलजी खांडेकर
अशा पद्धतीनं विचार समोर आला आणि पहिली संगीती ही पुण्याला झाली, देहू रोडला. दुसरी संगीती नागपूरला झाली, त्याचे आयोजक अशोकदादा स्वतः होते. तिसरी संगीती ही औरंगाबादला झाली, त्याचे आयोजक BK वाघ बौद्धाचार्य हे होते. चौथी संगीती नाशिकला झाली, त्याचे आयोजक नरेंद्र तेजाळे साहेब होते. आणि पाचवी संगीती आपण अमरावतीकरांनी घेतली. संगीती घेण्यामागचा, धम्मसंगीती घेण्यामागचा उद्देश हा आहे की या ठिकाणी जे 3 विषय आपण दिले आहेत आणि जे ज्वलंत आहे, बौद्ध म्हणून जगत असताना आपली संस्कृती काय आपल्याला सांगते, त्या संस्कृतीनुसार आपण खऱ्या अर्थानं आचरण करतो काय, आणि जर आपण करत नसेल तर काही बुद्धिजीवी लोकांची हे उत्तरदायित्व असते, ही जबाबदारी असते की त्यांनी समाजाला दिशा द्यावी. आणि त्या दिशा देण्याच्या प्रक्रियेमधून या संगीतीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला आज जी चर्चा करायची आहे त्यामध्ये विषय आपण दिलेले आहेत की बौद्ध संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणली, म्हणजे सध्या आपण महाराष्ट्रापुरता विचार करतो आहे. दुसरे विषय आहे आपले बौद्ध सण कोणते आणि कसे साजरे करावे. तिसरा विषय आपला आहे ब्राह्मणी शब्दांऐवजी बौद्ध सांस्कृतिक शब्दावली तयार करणे. या 3 विषयावरच या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. बौद्ध संस्कार विधीमध्ये महत्वाचा जो विवाह संस्कार आहे तो कशा पद्धतीने आपला झाला पाहिजे, आणि इतर जे आपण संस्कार करतो, आजकाल संस्कारांचं पीक येऊन राहिलेलं आहे. इव्हेंट मोठमोठे संस्कार होऊन राहिलेले आहेत, जन्मदिवस असेल, अंतिम संस्कार असतील, गर्भसंस्कार, असे अनेक संस्कार आपण पाहतो. त्या सर्व संस्कारावर आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर सण सुद्धा आपले कोणते आहेत, संस्कृती म्हटल्यानंतर सण उत्सव समारंभ हा भाग येतो, पण तो सण बौद्ध संस्कृतीला अपेक्षित आहे काय यावर सुद्धा आज चर्चा झाली पाहिजे. आणि अनेक लोक आपण स्वतःला बौद्ध म्हणणारे सुद्धा शब्दावली वापरत असताना, शब्द वापरत असताना, जसा व्यासपीठ हा शब्द आहे तो आपल्या संस्कृतीत येतो काय, अनेक असे शब्द आपल्याला दिसतात. तर हे म्हणजे स्वर्गवासी असेल, बुद्धवासी असेल, असे अनेक शब्द आहेत. तर हे शब्द आपण कसे वापरायचे त्यावर चर्चा करायची आहे. आणि या 3ही विषय चर्चा आपल्याला 5 वाजेपर्यंत करायची आहे. चर्चेची एक आचारसंहिता आपण ठेवलेली आहे. इथे आपण चर्चेसाठी बसलेलो आहोत, इथे काही कोणी भाषण करायला आलेलं नाही. प्रत्येकाला आपल्याला चर्चेमध्ये सहभागी व्हायचं आहे, प्रत्येक विषयावर सहभागी व्हायचं आहे. आणि ही चर्चा एका विषयावर साधारणतः 1.5 तास एका विषयावर ही चर्चा चालेल. कमी जास्त वेळ आपल्याला करता येईल चर्चेच्या अनुषंगाने. आणि ही चर्चा होत असताना एखाद्याला सहभाग चर्चेमध्ये घ्यायचा आहे तर सरळ मुद्द्यावर यायचं आहे. बऱ्याच वेळा आपण करतो की या महामानवांना, बाबासाहेबांना, बुद्धाला वंदन करतो, अभिवादन करतो, इथून म्हणजे ते भाषणाचं स्वरूप आपल्याला मिळतं. जर मुद्दा आपल्याला मांडायचा आहे का विवाह संस्कार, पण डायरेक्ट विवाह संस्कार आपल्याला यायचं आहे. भाषणाचं स्वरूप त्याला असं नाही, जेवढं कमी शब्दात लोकांना म्हटण्यासारखं किंवा तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स ते लोकांना करून देता येऊन राहिलं, या पद्धतीनं आपली मांडणी झाली पाहिजे. आणि ही जी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे ती चर्चेच्या अनुषंगाने केलेली आहे, ही भाषणाच्या अनुषंगाने केलेली नाही. त्याच्यामुळं ही अशा 10 संगीती आपल्याला घ्यायच्या आहेत. प्रत्येक संगीतीमध्ये आपण ही आचारसंहिता ज्या 4 झाल्या की या 4ही संगीतीमध्ये या आचारसंहितेचं पालन आपण केलेलं आहे. त्याच शिस्तीनं 5वी सुद्धा संगीती झाली पाहिजे. अशा 10 संगीती आपल्याला घ्यायच्या आहेत. मग प्रत्येक ठिकाणी आपण या 3च विषयावर चर्चा केलेली आहे. काही लोक अगोदरच्या संगीतीमध्ये असतील त्यांना हे वाटेल का ही चर्चा तिथेही झाली, पण प्रत्येक विभागामध्ये काय काय मतं आहे या विषयावर, ते मतं आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहे. ते मतं या ठिकाणी लिहून घेतल्या जाईल आणि अशा 10 संगीती झाल्यानंतर मग त्या मतांचं कंपायलेशन होईल. त्याच्यानंतर पुन्हा विभागीय 5 कार्यक्रम होतील, त्यामध्ये सुद्धा या चर्चा होतील. आणि शेवटी एक मोठा कार्यक्रम मुंबईला होईल, जे 50,000 लोकांच्या उपस्थितीत आपल्याला तो घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर या 3 विषयावरचं कंपायलेशन होईल, ते पुस्तका स्वरूपात येईल. आणि
ही जबाबदारी जी समाजानं आमच्यावर टाकली होती की या 3 विषयाच्या अनुषंगाने लोकांनी अशा पद्धतीचं आपलं आचरण करावं, ही त्यांची या 3 विषयाच्या अनुषंगाने आचारसंहिता असली पाहिजे, अशी ते कंपायलेशन करून पुस्तक स्वरूपात तो कार्यक्रम आपल्याला मुंबईला घ्यायचा आहे या 10 संगीती आणि त्यानंतरच्या 5 कार्यक्रमानंतर. तर असं स्वरूप या संगीतीचं आहे आणि चर्चा मात्र टू द पॉइंट आपली झाली पाहिजे. आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध असल्यामुळं सरळ सरळ चर्चेला आपल्याला हात घालायचा आहे, चर्चेची शिस्त पाळायची आहे. यानंतरचं संपूर्ण या संगीतीचं संचालन आदरणीय अशोक सरस्वती करतो. पुढे सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या समितीचे 5व्या समितीचे सन्माननीय उद्घाटक जे गंभीर असे विपश्यना साधक आहेत आणि मुख्य अभियंता म्हणून ते सेवानिवृत्त झाले, धम्माचे उपासक आणि विचारवंत आहेत असे नरेंद्रजी तेजाळे साहेब आणि सर्व ते अध्यक्ष मंडळ आहे. आनंदा कांबळे कोल्हापूरहून आले, राजेंद्र भालशंकर नाशिकवरून आले, तेजाळे साहेब नाशिकचेच आहेत, राहुल खांडेकर पुण्यावरून आले, ब्रह्मचारी आसंगप्रिय अमरावतीहून आले, बौद्धाचार्य विके वाघदादा औरंगाबादवरून आले, प्राध्यापक भारत शिरसाट औरंगाबादवरून आले आणि त्रिमकराव दादा हे अमरावतीचे आहेत. सुरू करण्याच्या आधीच आम्ही सर्व अध्यक्षीय मंडळ क्षमायाचना करतो की बुद्ध धम्म संघाच्या प्रती आमच्याकडून काही दोष घडला असेल तर संघ आम्हाला क्षमा करो. ही संगती घेण्याची पात्रता आमच्यात आहे किंवा नाही हे याच्यावर आम्ही ठाम नाही आहोत, कारण संगीती कोणी घेतली आहे? अरहंतांनी घेतलेले, तो त्यांचा अधिकार आहे. आज आमच्या समोर जर अरहंत असते तर आम्ही इथे बसलेलो नसतो, तो अधिकार त्यांचा असतो. आणि प्रश्न जर शिल्लकच राहत असतील तर आम्ही ते उघड्या डोळ्याने पाहू पण शकत नाही. आमच्यात जे काही दोष असतील ते दोष स्वीकारून आम्ही ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. ही क्षमा याचना त्यासाठी करणे आवश्यक आहे की हे प्रांजळपणे आपण सांगतो की हा आम्हाला अधिकार नाही, हा आम्हाला अधिकार नाही. ही प्रामाणिक कबुली दिल्यानंतरच ही संगीती सुरू होईल. ज्या 3 प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत हे 3 प्रश्न समाजाने अनेकदा एक दुसऱ्यासोबत बोललेले आहेत. खरं म्हणजे त्याची सुरुवात अमरावतीपासूनच झाली. संबोधीचे संस्थापकापैकी एक आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर वसंतराव शेंडे हे जेव्हा आम्ही त्यांच्या जावयाच्या अंत्यसंस्काराला यावलीला आम्ही एकत्र आलो
त्यावेळी ते मला असं म्हणाले की अशोक भाऊ, हे सगळं जे 3-13 दिसते आहे, कोणी कसं कोणी कसं कोणी कसं विधी लावतात, सगळ्यांच्याच पद्धती आपापल्या पद्धतीने, आणि लोक विचारतात खरं काय, काय स्वीकारायचं काय नाकारायचं, गोंधळ आहे सगळं. सण आपल्या मतानं लोक सण सांगून देतात, ह्या सण साजरा तो सण साजरा, आणि कसा करायचा त्याची एक वाक्यता नाही. तर ह्या 2 विषयावरती वसंतराव शेंडेंनी अमरावतीमध्ये त्यांची खंत बोलून दाखवली होती. आणि त्याच्यानंतरही अनेक लोक, मी महाराष्ट्रभर फिरतो, तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी हा प्रश्न बोलून दाखवला की अशोक भाऊ असं काहीतरी करावं की हा गोंधळ कमी होईल. तर जेव्हा लोक आपल्याकडे आशेनं पाहतात या दृष्टीनं की तुमचे संबंध महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या सोबत तुमचे ओळखे आहेत, आम्ही तर लोकांना एकत्र नाही करू शकत, पण तुम्ही लोकांना एकत्र करू शकता, तुम्ही पुढाकार घेऊन हे करावं. तर आम्ही बुद्ध विहाराच्या राष्ट्रीय चौथ्या अधिवेशनामध्ये संभाजीनगरमध्ये मग आम्ही ठराव पास केला की बौद्धांच्या विधीमध्ये सारखेपणा असावा, सणांमध्ये सुसूत्रता असावी. हे 2 ठराव आम्ही पास केले. आणि धम्मभूमी, ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड पुणे, राहुल खांडेकरांनी टेक्सास दादा गायकवाडांना पुढे करून पहिली संगीती देहूला घेतली, देहू रोडला, आणि त्याच्यात त्यांनी 3रा विषय ॲड केला की बौद्धांच्या सांस्कृतिक शब्दांचा संग्रह व्हावा. ते डॉक्टर मुंद्रेंनी आपल्याला प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा ह्या ज्या 3 संगीती आहेत, 3 विषय आहेत, ते हे 3 विषय आपण 100 लोक निस्तारणार आहोत का? 3 लोकांच्या आवेगातली गोष्ट आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर नाही आहे. मग लाखो लोक तरी बसणार आहेत का? ते तरी निर्णय घेणार आहेत का? यात्रेमध्ये जमलेले, बाजारात जमलेले लोक निर्णय घेत नसतात. निर्णयाची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. मग निर्णय कोण घेतील? तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे कार्यकर्ते, बौद्धाचार्य, धम्मचारी, विचारवंत, साहित्यिक, ज्यांना बौद्ध धर्माच्या प्रती आस्था आहे, त्याच्या सुरक्षेची चिंता आहे, असे 100 लोक एका ठिकाणी जमतील. म्हणजे 10 ठिकाणी 1000 लोक जमतील. ही जी पहिली शृंखला आहे, ही पहिली शृंखला त्यातली अर्धी झालेली आहे. म्हणते या इकडे पुण्याला, दुसरी नागपूरला, तिसरी संभाजीनगर औरंगाबादला, चौथी नाशिकला आणि 5वी इथे. याच्यानंतरची कोल्हापूरला होईल, 6वी, 7वी मुंबईला होईल, 8वी परत चंद्रपूरला होईल,
9वी सोलापूरला होईल, 10वी उस्मानाबादला होईल, अशा आणि शेवटची परत हे राऊंड झाल्यानंतर देहू रोड पुण्याला ही त्याचं शेवटचं ते मग ह्या सगळ्या संगीतीमध्ये जे महत्त्वाचे लोक होते ते 2 दिवस बसतील. त्या 10ही संगीतीतले जे 5-5 लोक असतील, 10-10 लोक असतील, ते 2 दिवस बसतील आणि 2 दिवस ह्या 10 संगीतीचा सार लिहून काढतील, त्याच्यावर पुस्तक प्रकाशित करतील आणि ते पुस्तक महाराष्ट्रातल्या 1000 लोकांना अभ्यासासाठी पाठवण्यात येईल. तुम्ही हे जे वरचं नाव पाहिलं असेल, बौद्ध समाज द्वारा, हे संघटना बिंघटना नाही, याच्या सगळ्या संघटना. आणि एक जर संघटना असती तर आपण इथं समन्वय करण्याच्या ऐवजी आपण भांडत असतो. ते नाव काढा, ते नाव काढा, आमचं नाव काढा, ते आमचं तुमचं हा जो रिकामी जागा गिदाळा, मला वाटतं तुम्हाला ते समजतो मला काय नाही. तो हा गिदाळा सरळ चालला असता आणि तो चालू नाही, तो बंद व्हावा. तर याच्यासाठी आम्ही सरळ बौद्ध समाजाच्या वतीने आणि कोणाची मक्तेदारी नाही ठेवली, अजिबात नाही. जिथे संगीती होईल तिथला मुख्य निमंत्रक, त्याचे 10 सोबती ते निमंत्रक, मुख्य निमंत्रक दुसऱ्या संगीतीचा उद्घाटक, पहिल्या संगीतीचे मुख्य निमंत्रक टेक्सास दादा गायकवाड, नागपूरच्या संगीतीचे उद्घाटक, नागपूरच्या मुख्य संगीतीचा निमंत्रक म्हणून औरंगाबादच्या संगीतीचं मी उद्घाटक, V.K. वाघ दादा औरंगाबादच्या संगीतीचे मुख्य निमंत्रक म्हणून नाशिकच्या संगीतीचे ते उद्घाटक, आणि नाशिकचे मुख्य निमंत्रक म्हणून नरेंद्र देसाडे साहेब औरंगाबादच्या संगीतीचे, अमरावतीच्या संगीतीचे उद्घाटक, आणि कोल्हापूरच्या संगीतीचे जे उद्घाटक राहतील ते डॉक्टर रवींद्र मुंद्रे. ते कोल्हापूर म्हणजे इथं डिसेंट्रलायझेशन आहे, कोणाची मक्तेदारी नाही. असं नाही आहे की मग टेक्सास गायकवाड, राहुल खांडेकर, अशोक सरस्वती हे सगळं ते म्हणजे उडून देऊन राहिले आपल्या नावानं. असं आम्हाला अजिबात करायचं नाही आणि होऊ पण द्यायचं नाही. म्हणून प्रत्येक लहान मोठा कार्यकर्ता जो विचार करू शकतो, समाजाच्या प्रती इमान राखतो, त्या 1000 लोकांची नावं या 10 संगीतीमधून आयडेंटिफाईड करणे, ब्रह्मचार्यांना देणे, बौद्धाचार्यांना देणे, साहित्यिकांना देणे, वेगवेगळ्या संघटनेच्या ज्या तुम्हाला मान्य असेल नसेल त्या संघटनेच्या प्रमुखांना देणे, आणि मग प्रादेशिक परिषदा होणे. त्या 1000 लोकांची परिषद नाही, त्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात ती राहील. आणि ह्या 5 संगीती झाल्यानंतर मग 50,000 लोकांच्या वर ती संगीती राहील मोठी, आणि सर्व संघटनांचे 7-8 लोक त्या पुस्तकाचं विमोचन करतील आणि समाजाला विनंती करतील की हे आपण ठरवलेलं आहे, तुम्ही ठरवलेलं, या 50,000 लोकांनी हे ठरवलेलं आहे आणि याच्या पुढे आपण असं चालवावं. ही प्रक्रिया सुरूच राहील. 10 वर्षानंतर परत या पुस्तकामध्ये काही चेंज करायचं असेल तर समाजाने ते चेंज करावं. एकंदरीत बौद्ध समाजामध्ये वच्चींच्या जे काही आपण चर्चा ऐकल्या
तर त्याच्यानुसार आपला धडा आपण हा पुढे नेऊया. डॉक्टर रवींद्र मुंद्रेंनी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे. भारत मी परिचयाला खूप घाबरतो. परिचय, आता मी परिचय घेतला असता तर लोक अजिबात परिचय नाही करत, भाषण करतात. आणि परिचय द्यायला सांगितला ना, महाकारुणिक तथागत अजून 2-4 आणि मग बाबासाहेब आणि मग बाबासाहेबांचे 10-12 विश्लेषण, म्हणजे त्या विश्लेषणामध्ये ज्याचे 5 मिनिटं परिचय केव्हा करतील. आणि परिचय सांगितला तर माझी बदली इथं झाली, मग मी तिथं गेलो होतो, तिथं 2 वर्ष आलो, त्याच्यानंतर तिथं बदली झाली. सगळा पोहळा वाचत राहते. आता कोण वाचते कोण नाही वाचत, दहशत निर्माण झाली. त्याच्यामुळं परिचय सोडून दिला. त्याच्यामध्ये काहीही रिस्क घ्यायची नाही. भाषण तर अजिबात नाही करायचं. मी फक्त सूचना देऊन राहिलो आहे. जे इथे विषय होईल त्या विषयावरती आपलं मत सांगायचं आहे. राहुल खांडेकरांचं मत जर धम्मचारी यांना मान्य असेल तर त्यांनी एवढंच म्हणावं की राहुलला माझं अनुभव नाही. रिपीट नाही करायचं. याचं रिपीट करत बसा, ह्या सगळ्यांचं रिपीट करत बसा तर होणारच नाही काही. म्हणून हा जो भयाळपणा आहे, वाईट नको वाटून, हा जो भयाळपणा आहे, हा भयाळपणा कुठेतरी आपल्याला थांबवावा लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की आम्ही पण सुशिक्षित आहोत. हे दाखवावं लागणार आहे ना, आपण सुशिक्षित आहोत म्हणून. ते कृतीनं आपण दाखवलं पाहिजे. म्हणून शब्द मोजून, जास्त आपल्याजवळ वेळ नाही आहे. 5 वाजता संपवायचं आहे. वेठीस धरायचं नाही. इथे वाशिमवरून लोक आले, यवतमाळवरून लोक आले, अकोल्यावरून लोक आले, म्हणजे 2-2, 3-3 तासाच्या अंतरावरून लोक आलेले आहेत. तर त्यांना आपल्याला वेठीस धरता कामा नाही. तर याच्यासाठी मी ह्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. या समितीचं उद्घाटनपर भाषण मार्गदर्शन आदरणीय तेजाडे साहेबांनी करावं असे मी त्यांना विनंती. जय भीम. सर्वांना जय भीम. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रंध्रांना पंचांग प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर समाज सुधारक ज्यांनी ह्या संपूर्ण देशामध्ये लोककल्याणासाठी जीवन अर्पित केलं, त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञ भाव आणि जमलेल्या सर्व मित्रांना. आपल्याला ह्या 3 विषयावरतीच बोलायचं आहे आणि परत ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालनही करायचं आहे. आणि मी याच्यापूर्वी 2-3 संगीतीमध्ये बघितलं की त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे, वेळेचं बंधन आहे. आणि आपण इंटेलेक्च्युअल आहोत, आपल्याला कळतं काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. कोणाचं रिपीट करायचं नाही, कोणाविषयी आपल्याला बोलायचं नाही, कोणाविषयी आकस नाही. आपल्याला जे माहीत आहे, जे ज्ञान आहे, आणि आपण इथे जमलेलो आहोत त्या संख्येवर न जाता आपण खरंच धम्माचा अभ्यासक आहोत. आपल्याला वाटतं की समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बदल व्हावा. आणि हेही जाणवतं की त्या 1-3-4 संघटना ज्या आहेत, भारतीय बौद्ध महासभा असेल, भिक्खू संघ असेल किंवा त्रिलोक्य असेल किंवा आणखीन अशा काही संस्था आहे की ज्या धार्मिक विधी किंवा आपल्या ज्या काही कार्यक्रम असतात ते करतात. आणि ते करत असताना त्यांच्यामध्ये विसंगती आहे किंवा शब्दांचे, मित्र आहे भालशंकर, पालीचे आहोत, मी पण पाली केलेला आहे. तर पाली शब्दाचे अर्थ किंवा त्या पद्धतीने उच्चारण त्याचं पण होत नाही. तर या साऱ्या गोष्टीचा एक अनुभव असलेले, त्याच्यात अभ्यास केलेले आणि आपल्या सर्वांचा अभ्यास असलेले इथं जे बसलेले आहेत त्यांना सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही पूर्वीच्या संगीतीमध्ये नव्हता, म्हणून त्यांनी एवढं तुम्हाला डिटेल सांगितलं.
आणि मला वाटतं प्रास्ताविकमध्ये पण त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला काय बंधन आहे. सगळ्यांना इथं बसल्यानं सगळ्यांनी अटेक केले, सगळ्यांना माहिती आहे प्रश्न, सगळ्यांनी ऐकलेले 5 वेळेस, म्हणजे 5 वेळेस 4 वेळेस तर आम्ही ऐकलेलं आहे. तर म्हणून तेच रिपीट होतं आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण त्याचं एक नियोजन असावं, वेळ असावा आणि सगळ्यांना वेळ मिळावा आणि आपलं इंडिव्हिज्युअल मत प्रत्येकाने नोंदवावं. बोलायलाच पाहिजे, मांडलंच पाहिजे आपल्याला जे योग्य वाटतं, जे चांगलं वाटतं. कोणावरती टीका टिप्पणी, कोणाविषयी द्वेषभावना, कोणाविषयी गैरभावना कशीच कसली नसावी. अत्यंत साध्या सिंपल भाषेत जे वाटतं, जे चांगलं आहे आणि सर्वांच्या फायद्याचं आहे असंच मानलं जावं. आणि ह्या 3 संघटनेला एकत्र आणून प्लस आपण एकत्र येऊन एक समाजासाठी एक वेगळी आचारसंहिता देऊ शकतो. हा उपक्रमच एक विषयच असा होता की हे शक्य आहे का. कारण बऱ्याच लोकांना ज्यावेळी चर्चा केली की हे शक्य आहे का असं दिसलं, तर बऱ्याच लोकांच्या संकल्पना अशा होत्या की बाबा कसं काय आहे, हे 10 लोक एकत्र येतात, 50 लोक एकत्र येतात आणि संपूर्ण समाजासाठी आपण एक आचारसंहिता तयार करणार आहोत. असं काही शक्य नाही. असं बाबासाहेब एकटेच होते. बाबासाहेबांनी सुरू केली चळवळ, त्यांच्या पद्धतीने लोक जुळत गेले, मानत गेले, त्यांना त्याचा अभ्यास होत गेला आणि त्याच्या मार्गावरती बाबासाहेबांना असंख्य लोक सामील झाले. त्याच पद्धतीने जर निस्वार्थी मनाने, चांगल्या भावनेने, एक वेगळ्या उद्देशाने, याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ नाही. जे कोणी आले ते आपल्या खर्चाने आलेलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चाने आलेले आहात. फक्त इथले जे आयोजक आहे व त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी आहे की बाबा नाश्ता द्या, जेवण द्या, इतकंच आहे. अदरवाईज आपण हे सर्व जे जमलेलं आहोत ते निस्वार्थी भावनेने धम्माच्या कामासाठी, समाजाच्या कामासाठी, समाजाला काही आपल्यापासून फायदा होतो, काही देता येतो, ह्या उद्देशाने आपण प्रामाणिकपणे इथे जमलेलो आहोत. आपण कुठल्या प्रकारचे कोणालाही नकारात्मक विरोध करण्यासाठी किंवा संगीत या शब्दावरती सुद्धा फार मोठं होऊ शकतं, कारण संगीती त्यांनी ऑलरेडी त्याच्यावरती बोललेलंच आहे. परंतु तसं त्याच्यावरती न जाता की आपला उपक्रम काय, त्या 3 विषयावरतीच आपल्याला जर योग्य पद्धतीने आपल्या सर्वांनी जर विषय मांडले, एकमेकाला जर आपण बरोबर घेतलं आणि त्याचं एक ॲनालिसिस वेगळं केलं, तर नक्की त्याचं एक चांगली एक टीमवर्क तयार होऊन एक वेगळ्या दिशेने आपल्या समाजाला आपण काही गोष्टी देऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपण एक बाबासाहेबांना आकर्षित असलेलं एक समाज निर्मितीचं छोटे कार्य का आहे ना, हे एक वेगळं काम होऊ शकतं असं मला वाटतं. आणि मी इथे थांबतो. आपल्या सर्वांना वेळ मिळावा, मॅक्सिमम वेळ आपला वेळ इथे मिळावा सर्वांचं. सगळ्यांकडून सगळ्यांचे जे काही मत आहे ते इथे नोंदवत जावं असं मला वाटतं. आणि मी जाहीर करतो की आजच्या संगीतीचं उद्घाटन झालं आणि आपल्या सर्वांनी मला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आपण त्रिशरण आपण 3दा म्हणतो. त्याचं कारण असं आहे की ते अधिक चांगल्या पद्धतीनं जागृतीनं तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. मुळात आजचा विषयच आपण हा जागृती सगळ्यांमध्ये आली पाहिजे या विषयानंच एकत्र आलेला आहोत. या धम्मसंगीतीची सुरुवात कशी झाली किंवा काय झाली हे आपल्याला सांगितलंच आहे. आतापर्यंत जवळपास 6 धम्मसंगीती झाल्या आणि धम्मसंगीतीचा उद्देश असतो की काहीतरी आपल्याला निर्माण करणे, काहीतरी तयार करणे. हो, तर धम्मामध्ये आपल्याला जे काही एकसूत्रीपणा आहे, म्हणजे पहिल्या धम्मसंगीतून आपल्याला विनयपीठक आणि अभिधम्मपीठक असे ग्रंथ मिळाले. मग बाबासाहेब जर असते तर बाबासाहेबांनी 56 नंतर एक धम्मसंगीती घेतली असती. तसं तर 22 प्रतिज्ञा ही आपली धम्मसंगीतीच आहे. म्हणजे धम्मसंगीतीमध्ये ठराव मांडले असते तर ते ठराव म्हणजे 22 प्रतिज्ञा. मग त्या 22 प्रतिज्ञांचं पण आता पालन होत नाही किंवा त्या पद्धतीनं बौद्ध समाज जात नाही. म्हणून आपल्याला आजच्या या पद्धतीमध्ये धम्मसंगीती घेण्याची वेळ आलेली आहे. तर या धम्मसंगीतीचा जो पहिला विषय आहे, पहिल्या विषयाला मी मांडणी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी राहुल खांडेकर, धम्मभूमी देहू, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी 25 डिसेंबर 1954ला पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती बसवली. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं की काय डिक्लेअर केलं होतं बाबासाहेबांनी की या बुद्ध धम्माला मी या देहू येथे 1200 वर्षापूर्वी परागंदा झालेला बुद्ध धम्म मी या ठिकाणी पुनर्स्थापित करीत आहे. 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी या धम्माची पुनर्स्थापना केली. मग पुनर्स्थापना केल्यानंतर या धर्तीवर आपण
त्या ठिकाणी या धम्माच्या विधी कशा असाव्यात, या धम्मामध्ये कोणते कोणते विधी असले पाहिजे याची मांडणी करणं गरजेचं आहे. आणि 56 नंतर बाबासाहेबांनी ते भीमराव कर्दक यांना जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये लग्नाच्या विधीची मांडणी केली. परंतु लग्नाच्या शिवाय सुद्धा अनेक विधी, जवळपास 14 ते 16 विधी आपण मानतो बौद्ध धर्मामध्ये. आणि या सगळ्या विधींमध्ये आजही आपल्याला एकसूत्रीपणा वाटत नाही. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्या त्रिशरण पंचशीलाच्या लयीपासून, तालापासून तर शब्दांमध्ये सुद्धा बदल आढळतात. काही ठिकाणी वेगवेगळे विधी, म्हणजे वेगवेगळ्या गाथा त्याच्यामध्ये, म्हणजे लग्नाच्या कोणत्या गाथा असाव्यात, किती गाथा म्हणाव्यात, जे बद्दल असे गाथेनंतर अजून काही म्हणावं का, असे सुद्धा अनेक प्रश्न किंवा त्या त्या पद्धतीने ज्याला जे सुचतं, ज्याला ज्या संघटनेत जो तयार झाला त्या पद्धतीने तो करतो. म्हणजे जर आपण बघितलं की त्रिरत्न याच्यामध्ये विधायक पंचशील, म्हणजे पंचशिलानंतर विधायक पंचशील एक म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे वेगवेगळे विधी आपल्याला सातत्यानं बघायला मिळतात आणि त्यातून आपल्यासमोर एक कन्फ्युजन निर्माण होतं की नेमकं काय बुद्ध धम्माला अपेक्षित काय. तर आपण हे करत असताना एका फोकस ठेवायचा आहे की जे धम्मामध्ये आहे तेच आपण स्वीकारूया आणि त्या पद्धतीनं त्याची मांडणी करूया. म्हणून हा जो पहिला विषय आहे की धम्म, बौद्ध धम्मामध्ये जे विधी आहे त्यामध्ये एकसूत्रीपणा असावा काय, हा माझा प्रश्न आहे आणि हा माझा ठराव सुद्धा आहे. तर मी या ठिकाणी पहिला ठराव तुमच्यासमोर मांडत आहे की तुम्हाला हे वाटतं का की बौद्ध धर्मामध्ये एकसूत्रीपणा नाही आहे? ज्यांना वाटतं की नाही आहे एकसूत्रीपणा त्यांनी हात वर करा. म्हणजे बहुतांश म्हणण्यापेक्षा मला वाटते 100% लोकांना असं वाटतं की एकसूत्रीपणा नाही आहे. त्यामुळे याला जोडून उपठराव हा मांडतो की धम्मामध्ये एकसूत्रीपणा असावा काय. म्हणजे यावर आपण सगळ्यांची संमती आहे की एकसूत्रीपणा असावा. मग अशा पद्धतीनं हाच ठराव आपण नागपूरला पास केला, आपण अमरावतीला आज पास करत आहोत, आपण नाशिकला पास केला, आपण हाच ठराव नागपूरला पास केला आणि औरंगाबादला सुद्धा पास केला. आता हा ठराव पास झाल्यानंतर लग्नविधीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या ज्या आपण ज्या विधी करतो त्या विधीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो निर्माण होतो तो म्हणजे लग्नाच्या वेळेचा. बरोबर ना? लग्नाच्या वेळेचा. त्यानंतर मृत्यू जो होतो त्याच्यामध्ये जी मयत काढतो आपण त्याच्यामध्ये बरेच आपण हिंदू संस्कार त्याच्यामध्ये येतात. जसं की डोक्यावर रुपया ठेवणे, सोनं दातात देणे, तोंडात देणे, या पद्धतीच्या विधी येतात. बरोबर आहे. बालसंस्कार विधीमध्ये पण आपण म्हणजे जे काही गर्भसंस्कार विधी असेल त्या सुद्धा आपण त्या हिंदू पद्धतीने त्या मायथॉलॉजीप्रमाणे आपण विचार करून त्या पद्धतीने ते संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण एक अजून एक ठराव याला जोडून मांडत आहोत. तो असा ठराव आहे की आजपासून आम्ही आमचे कोणतेही विधी हे बौद्ध धम्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही, म्हणजे आपण हिंदू नाही किंवा मुस्लिम नाही किंवा कोणत्याच नाही किंवा ख्रिश्चन नाही, कोणत्याही धर्माच्या विधी न आणता फक्त बौद्ध पद्धतीने आपले विधी लावूया, याबद्दल हा ठराव मी मांडत आहे. या ठरावाबद्दल तुमचं काही मत असेल तर सांगावं. आमचे विधी फक्त आणि फक्त बौद्ध धम्माप्रमाणेच लावावे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या ठरावाबद्दल आपण ज्यांना वाटते की फक्त बौद्ध धर्म पद्धतीनेच लागलं पाहिजे. बरोबर आहे. तर यानुसार म्हणजे आपण 3 ठराव आपण पास केले आहे आणि तिन्ही ठरावाच्या तर आपण आता महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो की ज्याच्यामध्ये आता मी हे जरी एकतर्फी ठराव मांडलेले असले तरी आता तुम्हाला एक संधी आहे. आणि कारण हे जे आहे
यामध्ये फक्त आम्हीच बोलणार नाही तर तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. त्यामुळे आता मी या चर्चेला सुरुवात करतोय. लग्नविधी किती मिनिटात असावा हा एक ठराव मी या ठिकाणी चर्चेसाठी ठेवत आहे. मी पूर्वसूचना म्हणून तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की 25 मिनिटामध्ये बौद्ध धम्मविधी होतो, लग्नाचा विधी. नागपूरमध्ये 20 मिनिटामध्ये, औरंगाबादमध्ये सुद्धा 20 मिनिटामध्ये, नाशिकमध्ये 25 मिनिटांमध्ये आणि आता अमरावतीमध्ये आपण हाच ठराव ठेवतोय लग्नाचा विधी किती मिनिटामध्ये असावा. आता या मिनिटाप्रमाणे काय होईल, त्या गाथा पण ठरतील. तुम्ही जर जास्त गाथा घेतल्या तर काय होईल, विधी लांबत राहील. तुम्ही ते खूप तालासुरात गीत गाण्यासारखं जर म्हटलं परत तो टायमिंग आहे. त्यामुळे आपण किती मिनिटामध्ये, मिनिटं ठरवल्यानंतर तुम्हाला गाथा ठरवणं सोपंच आहे. त्यामुळे मी हा ठराव तुमच्यासमोर चर्चेसाठी ठेवत आहे की विधींमध्ये 25 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये, 30 मिनिटामध्ये किंवा काय तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं किती मिनिटामध्ये तो ठराव आपण मांडावा, म्हणजे ती लग्नविधी लावावी आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या गाथा असाव्या यावर आपण चर्चेला सुरुवात करूया. तर यावर कुणाचं काही मत असेल तर कृपया हात वर करा. सर की बस एवढंच सांगा, तुमचं किती मिनिटात व्हावा एवढं सांगा. सरळ सुरू करायचं. मिनिट तर मी काउंट नाही केलं, पण 16व्या खंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संस्कार विधी सेपरेट चालू दिवस तेवढा वेळ पाहिजे. लक्षात घ्या, टू द पॉईंट. आपण काय ठरवलं की वेळ किती मिनिटात हा विधी का करावा, हा प्रश्न का आलेला आहे. हा प्रश्न आलेला आहे, पोराचा बाप म्हणतो, पोरीचा बाप म्हणतो शॉर्टकट लावा आणि त्याच्यानी पर्याय धरून नवरदेव म्हणतो असं बहुत शॉर्टकटमध्ये. हा धर्माचा अपमान आहे की नाही. का म्हणतात लोक, आपण ज्या गाथा म्हणतो त्याचा अर्थ समजत नाही आणि अर्थ समजत नसल्यामुळं त्यांना हा वेळ लागतो. तर जोपर्यंत अर्थ समजत नाही, अपमान होऊ नये याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं. 15 मिनिटं असेल तर 15 मिनिटं, 10 मिनिटं असेल तर 10 मिनिटं. फक्त तुमचं मत ऐकायचं. नाही, मग वेळ नाही सांगता येणार, कारण गाथेचाच अंदाज नाही तर वेळ कसा सांगता येणार. कोणत्या गाथा घ्यायच्या तो वेळच नाही तर वेळ नाही सांगता येणार. जोपर्यंत तुमच्या गाथा ठरत नाही तोपर्यंत मला वेळ ठरत नाही. म्हणून मी पहिला प्रश्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16व्या खंडामध्ये जे केलं आहे ते तेवढ्याच गाथा असाव्यात, त्याचा वेळ तुम्ही काउंट करणार. सरांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी जो 16 खंडामध्ये जो विधीचा लग्नाच्या विधीचा जो टाईम दिलेला आहे तेवढा टाईम त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं पुरेसे होते. 20 मिनिटं पुरेसे होते. सर्वत्र साम्यता आणण्याचा जो विषय आहे तर या विषयाला धरून जे काही शाखा असेल तेवढ्या बोलणं आवश्यक आहे. त्यांना जो वेळ लागत असेल तेवढा वेळ लागायला पाहिजे. 20-25 मिनिटं हे म्हणजे बोलणं हे काही नियमाला धरून वाटत नाही. तुम्ही जो विषय ठेवलेला आहे त्या विषयाला अनुषंगाने तुम्ही संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणणे हा जो विषय ठेवलेला आहे तर त्या विषयाला धरूनच जेवढा वेळ लागत असेल तेवढा लागतो. एक मिनिट, बौद्धाच्या कोण आहे जिथे खाली बसलेले किंवा लग्न केला होता ते त्यांना माहिती. सर 15 मिनिटं बोलत ना त्यांच्या अनुभवानुसार मी हॅलो, त्रिशरण पंचश्री बुद्ध धर्म संघवंदना रत्नसूत्र आणि महामंगलसूत्र जयमंगल अष्टका याच्यापेक्षा दुसरी म्हणत असेल तरी 15 मिनिटात लग्न लागते. परत सांगा काय
त्रिशरण पंचशील मी सिद्धार्थ सावंत होते. त्रिशरण पंचशील बुद्ध धम्म संघ वंदना तिने वंदना त्रिरत्न वंदना रतन सुक्त वंदना रतन सुक्त वंदना सर 20 मिनिटं बरोबर आहे. त्याच्याबरोबर एक मला बोलायचं आपण जर वेळ ठरवत आहे लग्नविधी लागण्याची, परंतु तो किती वाजता लागला पाहिजे, तर वेळ ठरली असेल तर त्या वेळेतच लागलं पाहिजे. आता ह्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या आधारे करायच्या आहे. आता आपण जे चर्चा करून राहिलो आपण काय करायचं, पहिलं काय की लग्न वेळेत झालं पाहिजे ही चर्चा आपण करू. त्यासाठी तुमची तयारी पाहिजे, कारण त्याच्यानुसार मग आपण गाठा ठरवू. आणि त्यानंतर लग्नाचा किती काय होतं आता जर सांगितलं लोक 2 वाजता लागतो, मग शॉर्टकट मध्ये घ्या म्हणून लग्न वेळेवर लागलं पाहिजे. पहिला मुद्दा वेळ ठरवण्याच्या पूर्वी आपण काय गाथा म्हणणार आहोत किंवा काय प्रोसिजर असेल ती अगोदर ठरवायची. टाईम हा सर्वात नंतर. पण ठीक आहे, यांच्या मनानुसार थोडंसं आपण हे करू की लग्नविधीमध्ये कोणकोणत्या गाथा असाव्या. तर सिद्धार्थ भाऊ इकडे आपल्याला त्रिशरण पंचशील, ठीक आहे, त्रिरत्न संघ वंदना आणि रत्नसुक्त मंगल वंदना आणि रतन सुक्त मंगल असतं का आता जय मंगल असते का. ठीक आहे, ओके. हा त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटते. तुम्हाला काय वाटतं त्यापेक्षा बाबासाहेबांनी काय डायरेक्शन दिलेले आहे. 15 एक पत्र आहे बाबासाहेबांच्या 4 डिसेंबर 1956 बाबासाहेबांना लग्नाच्या संदर्भात कर्डक यांना पाठवलेलं पत्र आहे. तर विवाह विधी जी आहे त्या पत्राप्रमाणेच व्हावं. वाचा नक्की काय काय. इंग्लिश मराठी दोन्ही येत आहे. तुम्ही त्यात काय काय असावे वाचा. बौद्ध विधी हा अतिशय साधा असावा. साधा असावा. बौद्ध विधीप्रमाणे होणाऱ्या विवाहात होम सप्तपदी नसते. म्हणजे होम आणि सप्तपदी हिंदू धर्माचा प्रोसेस नाही विवाह समय एक पुढे पडके पाण्याने भरलेले त्यात 5 पदरी दोरा सोडावा. त्यात 2 टोके प्रत्येक वधू आणि वराला धरून एकमेकांना समोर उभे राहावे. कोणीतरी एक कोणीतरी मंगलसूत्र म्हणा. ठीक आहे. वधूवर वरांना त्रिशरण पंचशील ग्रहण करावे. वधूवरांसाठी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करावे व एकमेकांना प्रतिज्ञाबद्ध व्हावे. या प्रसंगी वधू वरांचा पोशाख पांढरा शुभ्र असावा. ओके. डायरेक्शन आणि या डायरेक्शन शिवाय कोणी त्याच्यात प्रदूषण करू नये. मध्ये एक कॉमन आलेलं आहे की बाबासाहेबांनी जे पत्र दिलं ते अंतिम असावं आणि याच्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे. मला असं वाटतं की आहे का आपल्याकडे सगळी गाथा तिकडे. चला याच्यावर आपण आता टायमिंग करूया. लग्न कोण लावतो.